आता 2 महिने झालेत गाडी घेऊन महिंद्राची आणि आतापर्यंत काही मेंटेनन्स नाही आहे, एकदम स्मूथ चाललं आहे. रोड पण एकदम खराब आहे, दगडी आहे, त्याच्यावरती पण फार स्मूथली गाडी जाते कारण 75 HP इंजिन आहे. तर मायलेज पण चांगला आहे, 13.5 ते 14 देते. मग कसं आहे की त्याच्यामध्ये स्टेट ऑफ द आर्ट एक GPS सिस्टमसुद्धा आहे, त्याच्यामुळे ड्रायव्हर कुठे चालला आहे, किती वेळा ब्रेक मारला, किती किलोमीटर किती वेगात गाडी चालली आहे, उजव्या साईडला किती वेळा गेली, डाव्या साईडला किती वेळा, सगळं काय त्याच्यात कळतं. त्यामुळे एक सेफ्टीच्या हिशोबाने पण फार सुरेख आहे. जेव्हा माझे ड्रायव्हर्स किंवा माझा स्टाफ ती गाडी घेऊन जातो त्यांनासुद्धा एक खास एक वेगळंच एक भावना येते की अरे एक सुंदर गाडीमध्ये चाललो आहे आपण, 4 लोक पण बघतात. कसं आहे की त्याचं जे लुक आहे ते पण एकदम सुंदर SUV सारखं लुक आहे. आतमध्ये पण कम्फर्ट लेवल चांगली आहे, AC वगैरे आहे. तर त्यामुळे जे गेस्ट आहेत त्यांना पण कधीतरी कुठे ड्रॉप करायचं असेल त्याच्यासाठी पण वापरता येते. गेस्टला पण काय ऑफेंडेड वाटत नाही, काय एकदम कम्फर्टेबल वाटतं, फार सुरेख वाटतं की अरे चांगली गाडी दिली आहे, स्मूथ गाडी आहे, एकदम रेकमेंड. मी गेल्या 5 ते 6 महिन्यापासून महिंद्राची ही इम्पेरियो कार घेतलेली आहे आणि महिंद्राचा मी रेग्युलर कस्टमर आहे. की ही अशा प्रकारची गाडी मी UK ला असताना, लंडनला असताना बाहेर गाड्या मी बघितल्या होत्या. तसा कन्सेप्ट आपल्या इंडियामध्ये आता आलेला आहे. तर आपल्या इकडच्या लोकांनी पण अशा टाईपच्या गाड्या वापराव्यात, ज्या प्रवासाकरता पण उपयुक्त आहेत. या कारमध्ये पुढच्या साईडला 2 कॅबिन स्पेस आहेत आणि मागच्या बाजूला जी मोठी बूथ दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही मटेरियल, कुठल्याही प्रकारचं मटेरियल आम्ही या गाडीत घेऊन जाऊ शकतो. मी सर्वांना ही गाडी घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना मी गाडी घ्या असं सांगेन. तर बघितला तुम्ही कितक्या आकर्षक सुविधांनी भरपूर महिंद्रा इम्पेरियो आज बनला आहे सगळ्यांची मनपसंद गाडी. आपल्या स्वप्नांना साकारून प्रगतीची गती वाढवून महिंद्रा इम्पेरियोने प्रीमियम पिकअप कॅटेगरीला एक नवी परिभाषा दिली आहे. तर मग वाट कसली बघताय, आजच आपली महिंद्रा इम्पेरियो बुक करा आणि व्हा निश्चिंत, कारण आता यशाची चावी असेल आपल्या हातात.